आणि आज तर मी तयारीने उभा आहे. तुमची तयारी काय मला कल्पना नाही. मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय. माझी तयारी मी तुम्हाला सांगतो. 92-93 साली जेव्हा दंगा भडकला होता देशद्रोह्यांच्या विरुद्ध, तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होतात आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती. तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे. बाळासाहेब आता बस झालं, आता पुरे झालं. आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही, आज आहे ती हयात. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा. कोणाचा? नाना पाटेकर. किती जणांनी पाहिलाय? आहे ना. त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कम ऑन किल मी. तसा मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना मी कम ऑन किल मी. असेल हिंमत तरी अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, ॲम्ब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन यायची. कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कम ऑन किल मी, कम ऑन किल मी. इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं. हा, सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला, शंभूराज म्हणतायत. पण मला एकच सांगायचंय, मरे हुए को क्या मारना है. अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे. आणि म्हणाले मारायला आलात तर ॲम्ब्युलन्स घेऊन या. आता काय बोलायचं, ॲम्ब्युलन्स घेऊन या. ॲम्ब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जाल. पण नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर. हे लक्षात ठेवा. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो.